नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच एसबीआय क्लर्कचा फायनल रिझल्ट म्हणजे मेन्सचा रिझल्ट लागून फायनल सिलेक्शन बऱ्याच विद्यार्थ्यांचे झाले। सर्वप्रथम टीम सारथीच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्ही जे कष्ट घेतले त्यातून तुम्ही हे जे यश संपादन केले, आम्ही जाणतो की या कष्टाचं चीज किंवा या कष्टाला जेव्हा फळ मिळतं तेव्हा आतली एक फिलिंग जी आहे ही डेफिनेटली कशी असते। आई वडिलांचा अनुभव, आई वडिलांचा डोळ्यामधला तो आनंद, तो खरंच कुठल्याही पैशाने विकत घेता येत नाही। असा तो एक आनंद प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक रिझल्ट, आयुष्यातला एक रिझल्ट घेऊन येत असतो। त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन। आता पुढे एसबीआय क्लर्कच्या ज्या लोकांचं सिलेक्शन झालं यासाठी नेमकी पुढची प्रक्रिया काय असेल, डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतील आणि क्लर्क झालोय म्हणजे आयुष्य संपतं का किंवा आयुष्य स्टेबल होतं का, तर पुढे काय करायचंय का की क्लर्क म्हणून राहायचंय। क्लर्क म्हणून राहायचं असेल तर पुढे ग्रोथ कशी असेल किंवा क्लर्क म्हणून जर राहायचं नसेल तर मला पुढच्या कुठल्या अजून एक्झामचं मी प्रिपरेशन केलं पाहिजे, या संदर्भात संपूर्ण इत्यंभूत माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती आवडली तर लाईक वगैरे तुम्हाला वाटलं तर करा, नाही केलं तरी चालेल। एनिवेज, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की सर आता नेमकी पुढची प्रक्रिया काय असेल, पुढे काय काय असलं पाहिजे। बघा, तुमचं फायनल सिलेक्शन झालं, पीडीएफ मध्ये तुमचा रोल नंबर आहे म्हणजे तुमचं कन्फर्म फायनल सिलेक्शन आहे। सर असं काय म्हणताय, आज सकाळी एका विद्यार्थ्याचा मला फोन आला होता, सर माझं फायनल सिलेक्शन आहे, मी आयडीबीआय मध्ये आहे आणि मी 2-4 दिवसांपूर्वीच आयडीबीआय मध्ये आलोय, तर मी तिथे रिझाईन टाकू का, हे माझं कन्फर्म फायनल सिलेक्शन आहे का, नाही तर मी अजून थोडं थांबतो। तर हे तुमचं कन्फर्म फायनल सिलेक्शन आहे आणि एखाद्या विद्यार्थी जर ऑलरेडी कुठे तर जॉईन आहे, याचा अर्थ हे पण तेवढंच खरं आहे, याचा अर्थ हे सुद्धा तेवढंच खरं आहे की त्या विद्यार्थ्याने अगोदरच मेडिकल आणि डीव्ही केला असल्यामुळे त्याला एसबीआय मध्ये काही प्रॉब्लेम येणारच नाही भविष्यामध्ये। त्यामुळे बिंदास तुम्ही रिझाईन केलं तरी चालतं, नो प्रॉब्लेम। तर तुमचं पीडीएफ मध्ये रोल नंबर आहे याचा अर्थ तुमचं सिलेक्शन हे कन्फर्म आहे, त्यात कुठली शंका नाहीये। मग आता पुढचा जो मुद्दा येतो की पुढे कधी असणार, पुढची प्रोसेस कधी चालू होईल। बघा, मला असं वाटतं महिन्याभराच्या आतमध्ये तुम्हाला एसबीआय बोलून घेईल, कशासाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी। आणि जर तुम्ही अदर स्टेट मधून अप्लाय केले तर तुमचं एलपीटी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पण होईल। जसं काही विद्यार्थ्यांनी एमपी मधून अप्लाय केले, काही विद्यार्थ्यांनी गुजरात मधून केले, कुणी राजस्थान मधून केले, कुणी छत्तीसगड मधून केले। तर अशा विद्यार्थ्यांचं जे आहे ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट पण होईल। आता महाराष्ट्रात लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट कुणाची होणार नाही किंवा अदर स्टेट मध्ये कुणाची होऊ शकत नाही। समजा मी महाराष्ट्रातून अप्लाय केलं, 10वी पर्यंत मी कधीतरी मराठी हा सब्जेक्ट शाळेत शिकलोय, तर मग तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट क्वालिफाय करायची गरज नाही, मग तुम्ही बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे। पण जर समजा तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय केलंय पण तुम्ही कधी मराठी शिकलाच नाही, तर तुम्हाला मराठीची एलपीटी द्यावी लागेल। किंवा तुम्ही अदर स्टेट मधून अप्लाय केलंय आणि तुम्ही हिंदी सपोज एमपी मधून अप्लाय केले आणि हिंदी तुम्ही 10वी पर्यंत कधीतरी शिकलाय, तर तुम्हाला तिथं सुद्धा एलपीटी देण्याची गरज नाही। पण जर तुम्ही हिंदी असेल, गुजराती असेल, या भाषा 10वी पर्यंत कधी शिकलेल्याच नाहीयेत अकॅडमिक्स मध्ये, तर अशा केसमध्ये तुम्हाला एलपीटी द्यावी लागेल। अदरवाइज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वर तुमचं काम होऊन जातं। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कुणाला काढतात का, बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये 99.99% कुणालाच काढत नाही, कारण डॉक्युमेंट्स आपल्याकडे ऑलरेडी सगळे आहेत। बरं, मग डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये काही अडचण काय होतं, काही नाही, तुम्हाला थोडासा टाइम एक्सटेंड करून मिळेल की इतक्या दिवसामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा। तर डॉक्युमेंट जरी काही कमी जास्त असतील तरी हरकत नाही, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला काढण्यासाठी वेळ मिळत असतो, टेन्शन घेऊ नका। त्यानंतर होतं तुमचं मेडिकल, या दोन्ही गोष्टी सेम डेला होतील, या दोन्ही गोष्टी सेम डेला, मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेम डेला होईल। मग मेडिकल जे आहे, मेडिकल कशा पद्धतीने होतं, तर बेसिक टेस्ट होतं, आपल्या ब्लड टेस्ट होते, बीपी वगैरे चेक केलं जातं, शुगर चेक केलं जातं आणि युरिन टेस्ट होते। तर बेसिक टेस्ट असतात, म्हणजे एकदम थॉरोली टेस्ट होतात का, बारीक गोष्टी चेक होतात का, नाही अजिबात नाही, नॉर्मल टेस्ट होतात। फार मोठे तुम्हाला आजार नसावेत म्हणजे असणार नाहीत, फक्त त्याची एवढी काळजी घेतात। बाकी नॉर्मली सर मला ताप आला होता मग माझी टेस्ट मध्ये काही प्रॉब्लेम येईल का, अशातला काहीच भाग नाही, नॉर्मल टेस्ट होतात। ब्लड आणि युरिन आणि बीपी नॉर्मली चेक केला जातो, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाही। तर या दोन गोष्टी आहेत। समजा मेडिकल मध्ये काही अडचण आली, जसं डीबी मध्ये म्हणलं, मेडिकल मध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर ते काय करतील, ते म्हणतील तुम्ही अजून एकदा काही दिवसांनी पुन्हा मेडिकल करून घ्या। मेडिकल घरी करायचं असतं, तिकडे करायचं असतं, नाही, एसबीआयचे स्वतःचे डॉक्टर्स आहेत, ते स्वतः मेडिकल चेक करून घेतात, आपल्याला ते मेडिकल करायला लावत नाही, त्यांचे डॉक्टर्स चेक करतात। समजा काही अडचण आली तुम्हाला ते म्हणतील जा ट्रीटमेंट घ्या आणि पुन्हा या, काही प्रॉब्लेम नाही,
99.99% मेडिकल मधून सुद्धा बरेचदा कुणाला काढत नाहीत. त्यानंतर एक जॉईनिंग प्रोसेस. आता जॉईनिंग मग डायरेक्ट तुमची जॉईनिंग होईल ब्रांचला. आता सर डायरेक्ट ब्रांचला जॉईनिंग होईल का ट्रेनिंग होईल? बघा कधी कधी काय असतं, अगोदर ट्रेनिंग देतात मग ब्रांच देतात, अगोदर ट्रेनिंग घेतात मग ब्रांच देतात. कधी कधी काय होतं, अगोदर ब्रांच देतात, ब्रांच मध्ये काही दिवस काम करू देतात आणि मग ट्रेनिंग घेतात. तर मोस्टली मला असं वाटतं ब्रांच देऊन मग ट्रेनिंग कंडक्ट करतील, पण सांगूही नाही शकत, दोन्हीपैकी कुठलंही एक होऊ शकतं. मग आयदर ट्रेनिंग नंतर ब्रांच किंवा अगोदर नंतर ब्रांच नंतर मग काही दिवसांनी ट्रेनिंगला बोलवतील तुम्हाला. अशा पद्धतीने आहे. एक मुद्दा असा आहे तो बघा सिबिलचा. काही लोकांचा सिबिलचा इश्यू आहे की सर आमच्या घरच्यांच्या नावावर किंवा माझ्या घरच्यांच्या नाही माझ्या नावावर घरच्यांनी काही लोन काढलं होतं, बरोबर, घरच्यांनी काही लोन काढलं होतं आणि ते लोन आता रिफंडच नाही केलं किंवा मी माझं एज्युकेशनल लोन घेतलं ते रिफंड केलं नाही, ते आता बुडलंय किंवा बाय डिफॉल्ट झालंय, म्हणजे मी डिफॉल्टर आहे बँकेचा, बरोबर, एनपीए झालंय लोन. मग अशा परिस्थितीत मी काय करू शकतो? अशा परिस्थितीत काय करा, बँकेत जा. जर तुम्ही ते लोन पूर्ण भरू शकत असेल तर भरून टाका, नसेल भरू शकत तर हरकत नाही, बँकेला म्हणा मी याची ईएमआय रेग्युलर करतो, मला माझी ईएमआय रेग्युलर करून द्या. त्यांच्याकडून एनओसी सर्टिफिकेट घ्या, सबमिट करा. बघा दोन पर्याय असतात. एक पर्याय काय असतं, लोन पूर्ण रिफंड करणे म्हणजे लोनचं पेमेंट करणे. या केसमध्ये पण तुम्हाला लोन पेमेंट केल्यानंतर एनओसी मिळते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, किंवा लोनला रेग्युलर करून घ्या. रेग्युलर करणं म्हणजे कसं, जसं आता फॉर एक्झाम्पल बरेचदा काय असतं की सपोज माझा 15,000चा ईएमआय, मग मी 15,000चा ईएमआय भरलाच नाही खूप वर्षांपासून, मग काय होतं ते वाढत 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 जातं. मग त्यांचं काय असतं की मागचं जो ड्यू आहे तुमचा तो एकदाच भरा आणि पुढचे ईएमआय रेग्युलर मी आता करेल असं लिहून द्या. मग त्या केसमध्ये पण तुम्हाला बँक एनओसी देते. मग तुम्ही कुठल्याही बँकेत तुमचं लोन असेल त्यांच्याकडून एनओसी घ्या, यांच्याकडे सबमिट करा एसबीआयला. मग सिबिल स्कोर खराब जरी असला तरी काही प्रॉब्लेम नाही, त्या केसमध्ये धकून जातं. पण त्यासाठी आयदर तुम्ही लोन रिफंड करणे पूर्ण किंवा तुम्ही लोन रेग्युलर करणे हे दोन पर्याय असतात. तुम्ही वन टाइम सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करू नका. वन टाइम सेटलमेंट जर केली तर थोडे प्रॉब्लेम पुढे भविष्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे ओटीएस नका करू, आयदर पूर्ण रिफंड करा किंवा दुसरा पर्याय त्याला रेग्युलर करा. ठीक आहे. तर या दोन्ही केसमध्ये तुम्हाला एनओसी मिळेल आणि एनओसी तुम्ही बँकेत नेऊन सादर करू शकता. आता नेमके डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतील बघा. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. 10वीचं मार्क मेमो लागेल, 10वीचं मार्क मेमो लागेल आणि सर्टिफिकेट लागेल, बोर्ड सर्टिफिकेट. हे कशासाठी, 10वी पास हे करण्यासाठी. हे कशासाठी, डेट ऑफ बर्थ क्रॉस चेक करण्यासाठी. त्यानंतर 12वीचं मार्कशीट लागेल. सर 12वीचं सर्टिफिकेट लागेल का? कंपल्सरी नाही, असलं तर घेऊन जा, नसलं तरी चालेल. 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असलं तर चालेल, नसलं तर काही गरज नाही. ग्रॅज्युएशनचे सर्व मार्कशीट लागतील. आयदर मग तुम्ही 4 वर्षाची 4 मार्कशीट घेऊन जा, 3 वर्षाची 3 मार्कशीट किंवा 6 सेमिस्टरची 6 मार्कशीट, 8 सेमिस्टरची 8 मार्कशीट किंवा बीएससी ऍग्रिकल्चर ना एक कन्सोलिडेटेड मार्कशीट मिळतं त्याच्यावर 8 सेमिस्टर असतात, ते पण घेऊन जाऊ शकता. डिग्री सर्टिफिकेट किंवा पीडीसी प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट. डिग्री सर्टिफिकेट असेल ओके, नसेल तर प्रोव्हिजनल डिग्री घेऊन टाका. ही कॉलेजमधून पण मिळते किंवा युनिव्हर्सिटीतून पण मिळते. या पुढच्या काही दिवसामध्ये डॉक्युमेंटची पूर्तता करून ठेवा. आयडी प्रूफ, आयडी प्रूफ मध्ये काय काय चालतं, तुमचं आधार चालतं, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड चालतं, ड्रायव्हिंग लायसन्स चालतं. तर या पद्धतीने कुठलीही गोष्ट तुम्ही घेऊन जाऊ शकता आयडी प्रूफ म्हणून. ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता तेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवला असेल तर तो ऍप्लिकेशन फॉर्म घेऊन जा. नसेल केला तर आता लिंक ऍक्टिव्ह होईल, त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म घेऊन जा. कॅटेगरी सर्टिफिकेट, तुम्ही ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरलाय, सपोज कोणी ओबीसीतून भरला असेल, कोणी एससीतून भरला असेल, कोणी एसटीतून भरला असेल, कोणी ईडब्ल्यूएस मधून भरला असेल, तर तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट लागेल, सेंट्रलच्या फॉर्मॅट मधलं सर्टिफिकेट. आणि हे रिसेंटचं लागेल. बघा जर तुम्ही ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीला बिलॉंग करता, ईडब्ल्यूएस, तर तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट लागेल. कधी 1 एप्रिल 2025 नंतरचं, 1 एप्रिल 2025 नंतरचं. जर तुम्ही एससी किंवा एसटी ला बिलॉंग करतात तर तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट लागेल. मग हे मागचं असलं तरी चालेल आणि रिसेंटचं असलं तरी चालेल. जर तुम्ही एससी किंवा एसटी कॅटेगरीला बिलॉंग करताय तर मग तुम्हाला सेंट्रलचं लागेल, पण ते नंतरचं मागचं आताचं कधीचं पण असलं चालेल. पण ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीला बिलॉंग जर तुम्ही करताय तर मग तुम्हाला आत्ताच सर्टिफिकेट लागेल 1 एप्रिल 2025 म्हणजे रिसेंटचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. नसेल तर हे काढून घ्या, 8-10 दिवसात 15 दिवसात येऊन जाईल. तोपर्यंत तुमचे डीव्ही जरी आला
तरी तुम्ही पावतीवर काम धकून नेऊ शकता. उदाहरणार्थ लगेच पुढच्या 8 दिवसात DV आला आणि तुमचं सर्टिफिकेट नाहीये सेंट्रलचं, SBI तुम्ही पावती दाखवा की मी काढायला टाकले, तुम्हाला ते 8-10 दिवस 15 दिवसांचा वेळ या केसमध्ये देऊन टाकतील. रेफरन्स सर्टिफिकेट, रेफरन्स असतो 2 लोकांचा रेफरन्स द्यायचा असतो SBI ला, आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा पोलीस व्हेरिफिकेशन हे तुम्हाला सध्या करण्याची गरज नाही. जेव्हा SBI चे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे ईमेल तुम्हाला येतील तेव्हा हे करायचे. सध्याच्या बद्दल काळजी करू नका, हे एका दिवसाचं काम आहे, 1-2 तासाचं काम आहे, त्यामुळे याच्याबद्दल डोंट वरी अबाउट इट. स्टार मार्क त्याच्यामुळे केलंय की आत्ता काढून ठेवू नका. हे वरचे डॉक्युमेंट जे हे मात्र इमिडिएटली तुम्ही काढून ठेवा, एवढंच मी तुम्हाला सांगेल. आता हे झालं डॉक्युमेंट्स बद्दल. पुढचा मुद्दा येतो सर आता मी SBI क्लर्क झालो, मी पुढे काय करू. बघा SBI क्लर्क झालो मी पुढे काय करू, तुमच्याकडे 2 पर्याय असतील. एक, तुम्ही SBI मधून SBI मध्ये ग्रोथ घेत चला. जसं की सर मी आता SBI क्लर्क आहे झालोय, तर मी पुढे काय करू शकतो. मग तुम्ही पुढच्या काही दिवसामध्ये ट्रेनी ऑफिसर बनणार 3 ते 4 वर्षामध्ये, त्यानंतर ऑफिसर बनणार स्केल 1, स्केल 2, स्केल 3, स्केल 4, स्केल 5 पर्यंत जाऊ शकता इंटरनल प्रमोशन घेऊन. हा एक तुमच्या हातात पर्याय की SBI मधून SBI मध्ये. म्हणजे एकदा मी जर क्लर्क झालो तर क्लर्क झालेला व्यक्ती त्याच ऑर्गनायझेशन मध्ये राहून ट्रेनी ऑफिसर म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर बनेल, ज्याला स्केल 1 म्हणतो, स्केल 2, स्केल 3, स्केल 4 या पद्धतीने तो पुढे ग्रोथ करू शकतो. क्लर्क झालेला व्यक्ती हा एक SBI मध्ये सिलेक्ट झालेल्या लोकांना हा एक पर्याय. दुसरा पर्याय की मी SBI मधून मला दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये जायचंय, तर मग त्यासाठी अभ्यास करावा लागेल. मग दुसरा पर्याय काय की सर मला SBI मधून आता इथं कामाचा लोड मला माहिती आहे बऱ्यापैकी आहे, पगार वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, पण मला आयदर इन्शुरन्स मध्ये जायचंय इन्शुरन्स मध्ये, किंवा मला रेग्युलेटरी बॉडी मध्ये जायचंय. रेग्युलेटरी बॉडी RBI, नाबार्ड, बरोबर, त्यानंतर IDBI नाही तुमचं सिडबी असेल, सेबी असेल, याच्यामध्ये जायचंय, हा एक असतं. किंवा सर मला दुसरी एखादी एक्झाम द्यायची आहे, जशी की मला एक चांगली एक्झाम आवडते त्यातली SSC CGL मला करायचंय. तर या तिन्ही पर्याय, मग या तिन्ही या केसमध्ये पहिल्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल इंटरनल एक्झामचा. JAIIB नावाची एक एक्झाम असते, CAIIB नावाची एक एक्झाम असते, JAIIB नावाची एक एक्झाम असते, CIIB नावाची एक्झाम असते. हे घेतलं की तुम्हाला इन्क्रीमेंट पण होतं आणि प्रमोशन तर होतच ऑफकोर्स. तर प्रमोशन साठी त्या एक्झाम पास कराव्या लागतात का, नाही, कंपल्सरी नाही. पण तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल आणि ग्रोथ पाहिजे असेल, सॅलरी वाढून पाहिजे असेल, तर 2 एक्झाम पास करून टाका. बर, हे एक पर्याय. दुसरा पर्याय मला वाटतं सर की मी, बघा मला विचारताल सर तुम्हाला काय वाटतं आम्ही काय केलं पाहिजे. बघा तुमच्यापैकी बरेच लोक आता 24 वर्षाचे, 25 वर्षाचे, मॅक्सिमम 26-27 वर्षांचे असतील. या इंटरनल एक्झाम देण्यासाठी काही वयाची मर्यादा नसते. मग तुम्ही अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे, तुमच्याकडे ऑलरेडी अभ्यासाचा मोमेंटम आहे, तुम्ही सध्या अभ्यास करताय. जर तुम्ही हा अभ्यासात ब्रेक दिला तर तो मोमेंटम तुटून जाईल, पुन्हा तो मोमेंटम येणार नाही, कारण जॉबचं प्रेशर खूप असतं, कामाचा लोड खूप असतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बाहेरचा अभ्यास होणार नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की अजून 1-2 वर्ष तुम्ही या एक्झाम सारख्यांची तयारी करा. आयदर इन्शुरन्स मध्ये येण्याचा प्रयत्न करा, किंवा नाबार्ड मध्ये जा रेग्युलेटरी बॉडी मध्ये, किंवा SSC CGL करा. कधी जर तुम्हाला असं वाटतंय की मी हे करू शकतो, मला अजून पुढे करण्याची तयारी आहे, माझं सजेशन विचारताल तर मी म्हणेल तुमच्याकडे अजून 1-2 वर्षाचा टाइम आहे, वय संपणार नाहीये. पुढे काय असतं, पुढे भरपूर पर्सनल लाईफ तुमची चेंज होणार आहे. आता लग्न होईल भविष्यामध्ये, तेव्हा अभ्यास करणं शक्य नाही. मग जेव्हा तुम्हाला वाटलं की यार मी एक करून थकलोय, आता माझं काही SBI मला सोडायची गरज वाटत नाही, किंवा मी SBI मध्येच राहणार आहे, बाकी ठिकाणी माझं सिलेक्शन झालं नाही, मग तुम्ही पहिला पर्याय निवडा. म्हणजे माझं म्हणणं आहे पहिल्यांदा तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करून पहा या अदर एक्झाम साठी. पहिल्यांदा तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करून पहा अदर एक्झाम साठी. जर अदर दॅन SBI झालं तर चांगली गोष्ट आहे, नाही झालं तर जे तुमच्या हातात आहे ते आहेच, तिथं काही प्रॉब्लेम नाहीच आहे. म्हणून पहिल्यांदा अदर एक्झाम साठी एक्सप्लोर करून पहा, आणि मग त्यानंतर तुम्ही जर झालं तर तिकडे जाऊ शकता. इन्शुरन्स सेक्टर चांगलं सेक्टर आहे, तुमच्या रेग्युलेटरी बॉडीज ते एकच नंबर आहे, सोबत SSC CGL वगैरे तर प्राइम जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा.
जर तुम्हाला हे प्रीमियम जॉब नाही भेटले तर मग एसबीआय पण काही कमी प्रीमियम नाही, एसबीआय पण चांगला जॉब आहे, एक नंबर जॉब आहे, पगार चांगला आहे, सॅलरी चांगली आहे, फॅसिलिटीज चांगल्या आहे, पुढे ऑफिसर झालात तर एकदम छोटे छोटे अलाउन्सेस तुम्हाला एसबीआय मधून मिळतात. तर एसबीआय चांगलं नाहीये का? एसबीआय खूप चांगलं आहे, पण त्याच्यापेक्षा चांगलं जर आपण काही डिझर्व करत असतो, करू शकतोय, तर मग अगोदर ते करण्याचा प्रयत्न करा. नाही झालं तर मग एसबीआय मध्ये इंटरनल प्रमोशन घ्या, अशा पद्धतीने. बाकी ज्या ज्या लोकांचं एसबीआय मध्ये फायनल सिलेक्शन झालंय अशा लोकांनी तुमचं नाव, फोटो आणि रोल नंबर अक्षय सरांच्या नंबरवर पाठवून द्या, सो दॅट आपल्या रिझल्टच्या बॅनरमध्ये तुमचं नाव, फोटो आणि रोल नंबर लावता येईल. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. बाकी पुढील भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काही अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कधी तुम्ही फोन करू शकता. धन्यवाद.